आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईसाठी मोहीम सुरू, तर दुर्घटनास्थळावरील पेट्रोल पंप चालवण्याच्या परवान्यासंदर्भात तपासणी होणार, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। मान्सूनपूर्व पावसानंतर तापमान वाढल्यानं मुंबईकर हैराण, 37°C तापमानाची नोंद। पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विक्रमी दंड वसूल केला। 23 सर्वोत्कृष्ट काम करणारा तिकीट तपासणीसांचा सत्कार। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सिलिंगचा दुसरा गर्डर पूर्ण, मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुसाट होणार। आरे दादर टप्प्यात मेट्रो 3ची पूर्वचाचणी, आरे वरळी दरम्यान लवकरच मेट्रो धावणार। पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट आहे, धरण साखळीतील पाऊस कमी झाल्यानं पाण्याची तीव्र टंचाई, शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा। मावळच्या पवना धरणात केवळ 28.93% साठा शिल्लक, पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या धडाधड तक्रारी, सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आता 1500 तक्रारींवर कारवाई। इंद्रायणी नदीत रसायनमुक्त पाणी सोडल्यानं भंगार गोदामाला पालिकेकडून टाळं, भंगार गोदाम सील करत गोदाम मालकावर गुन्हा दाखल।